मंडळी, प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची जेव्हा राष्ट्रीय राजकारणात एंट्री झाली तेव्हा त्यांनी नारा दिला होता, सबका साथ सबका विकास। पुढे त्यात अजून थोडा बदल झाला, सबका साथ सबका विकास सबका विश्वास। सत्तेचा काळ सरत गेला तसा नारा हळूहळू बदलत गेला। 2024 येता येता बटेंगे तो कटेंगे ते एक है तो सेफ है पर्यंत तो नारा येऊन पोचला। त्यामुळे भाजपची प्रतिमा हिंदुत्ववादी पक्ष अशी घट्ट होत असताना अचानक सरकारनं अल्पसंख्याकांसाठी एक योजना आणली, सौगात ए मोदी। त्यानुसार रमजान ईद, बैसाखी आणि ईस्टरच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजातील गरिबांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत। देशातील 32,000 कार्यकर्ते, 32,000 मशिदींच्या बाहेर 32 लाख लोकांना ही मदत देणार आहेत। त्यामुळे देशभर एका चर्चेला उधाण आलंय, भाजपचं हे हृदयपूर्व परिवर्तन आहे की राजकारण आहे। पण भाजप कायमच सबका साथ सबका विकास मानत आलंय असं सांगत भाजपकडून योजनेचं समर्थन केलं जात आहे, तर विरोधक मात्र भाजपच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतायत। कुणाला यात बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आगामी निवडणुकीचा राजकीय हेतू दिसतोय, कुणाला मुस्लिम विरोधी पक्ष ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न दिसतोय, कुणाला मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण कमी करण्याचा प्रयत्न दिसतोय, तर कुणाला सामाजिक सौहार्दासाठी टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल वाटतंय। पण हे असं का वाटतंय हे जाणून घेणं गरजेचं आहे। महत्त्वाचं आहे की मोदींच्या ईदीतून खरंच मुस्लिम भाजपच्या जवळ येतील का, या प्रश्नाचं उत्तर शोधणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच करणार आहोत आपण सविस्तर चर्चा। ईद निमित्तानं भाजपचं स्पेशल गिफ्ट, मुस्लिमांसाठी सौगात ए मोदी वाटप। सौगात ए मोदीवरती विरोधकांचा निशाणा। मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणजे रमजान ईद। येत्या 31 मार्चला ईदच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं मुस्लिम बांधवांसाठी सौगात ए मोदीचं वाटप केलं जाईल। ईद सणाचा गोडवा वाढावा यासाठी भाजपकडनं देशभरातील 32 लाख मुस्लिम कुटुंबांना सौगात ए मोदी किटचं वाटप होणार आहे। भाजपच्या किटमध्ये नवे कपडे, शेवया, खजूर आणि साखर असेल। महिलांना दिल्या जाणाऱ्या किटमध्ये सलवार सूटचं कापड असेल, तर पुरुषांना वितरित होणाऱ्या किटमध्ये कुर्ता आणि पायजमाचा कपडा असेल। भाजपच्या 32,000 कार्यकर्त्यांवर या किट्सच्या वितरणाची जबाबदारी दिली गेली आहे। प्रत्येक कार्यकर्त्यावरती एका मशिदीची जबाबदारी असेल। देशभरातल्या 32,000 मशिदींजवळ गोरगरीब मुस्लिमांना हे किट वितरित होतील। पण भाजपच्या सौगातवर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागलाय। काही मानसिक बदल होणार असतील तर बरंच आहे, महाराष्ट्र देशाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताच आहे। मतांसाठी केलं कशासाठी केलं, पण मानसिक बदल घडणं गरजेचं आहे। मतांसाठी करा हरकत नाही, पण मुसलमान सुद्धा माणसं आहेत, मुसलमान सुद्धा जगण्याच्या लायकीचे आहेत आणि त्यांना जगू दिलं पाहिजे, एवढी जरी मानसिकता झाली तरी चांगलं आहे। या देशामध्ये मुस्लिमांचं अस्तित्वच मान्य नाही, या देशामध्ये मुस्लिमांनी राहूच नाही, तर मुस्लिम शत्रू आहेत, मुस्लिमांना कोणते अधिकार नाहीत, अशा प्रकारची भूमिका घेऊन अलीकडच्या काळामध्ये जे लोक या देशातलं वातावरण खराब करतायत त्यांनी या मोदी की सौगातचं स्वागत केलंय का? आम्ही स्वागत करतो। विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी पुढे सरसावलेत मंत्री नितेश राणे आणि खासदार नरेश म्हस्के। देशभक्त मुस्लिमांसाठी अशा योजना आणल्या तर हरकत काय, असा सवाल त्यांनी विचारला। देशामध्ये राहून, भारत देशामध्ये राहून आमच्या तिरंग्याला जे तिरंगा म्हणतात, वंदे मातरम आमच्या बरोबर म्हणतात, आमच्या देशामध्ये राहून पाकिस्तानचा तिरस्कार करतात, पाकिस्तानच्या विरोधात भूमिका घेतात। जेव्हा कोणीही आमच्या गणेश चतुर्थी, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर जे जिहादी दगड मारतात, त्या जिहाद्यांचा जे विरोध करतात ते आमचे मुसलमान आहेत ना, आणि त्यांच्यासाठी अगर अशा पद्धतीच्या योजना आणत असतील तर त्याच्यामध्ये चुकीचं काय? आपण म्हणतो सर्व धर्म समभाव, भारताची परंपरा आहे, हिंदुस्थानची परंपरा आहे। या देशावर जे माझं राष्ट्र आहे, माझा देश आहे म्हणून ज्या ज्या व्यक्ती प्रेम करतात, हिंदू असो मुस्लिम असो, त्यांचा सण आहे
आणि गरीब मुस्लिम बांधव हे काय देशाच्या विरोधात नाही आहे. सोगादे मोदीवरनं विरोधक करत असलेल्या टीकेला गेल्या काही काळातील सत्ताधारी भाजपच्या राजकारणाची किनार आहे. राज्यात मशिदींवरचे भोंगे, हलाल मटणला विरोध, औरंगजेबाच्या कबरीला विरोध, तसंच नागपूरच्या हिंसाचारावरनं वाद पेटलेला. या सगळ्या प्रकरणात भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे राज्यातील भाजपचे काही नेते सतत मुस्लिम विरोधी भूमिका घेत असताना दुसरीकडे भाजपनं सोगादे मोदीचा घाट घातल्यानं राजकारण पेटलंय. एकीकडे घर में घुस के बाटेंगे अशी सुद्धा पद्धत भारतीय जनता पार्टीने सुरू केली आहे. सौगाते मोदी, खैराते मोदी म्हणेल मी त्याला. सौगातपेक्षा खैरात आहे, कारण सौगात ही अतिशय पवित्र मनाने, स्वच्छ मनाने दिली जाते. यांचं मन स्वच्छ नाही आहे, त्यामुळे ही खैरात आहे खऱ्या अर्थानं. आणि म्हणून एकीकडं असं वागायचं आणि एकीकडं असं वागायचं, हा दुट्टप्पीपणा भारतीय जनता पार्टीचा आहे. आता आनंद शिधा जो होता तो आटलेला आहे. आता हा नवीन कोणता शिधा हा देऊ पाहत आहे, तर तो देण्याच्या आधी हा सार्वजनिक आरोग्य हे महाराष्ट्राचं खराब केलेलंच आहे. मात्र हे शिधा देत असताना कुठे त्यामध्ये तर काही आरोग्याला घातक आणि अधिक डोकं चक्रम करण्याच्या अनुषंगानं काही मिसळलेलं तर नाही ना, याची तपासणी जरूर वितरणाच्या आधी करावी, ही एक विनंतीवजा सूचना आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचा भाजपला मोठा फटका बसलेला. आगामी काळात पश्चिम बंगाल आणि बिहारच्या निवडणुका होऊ घातल्यात, ते इकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या सोगादे मोदीविषयी राजकीय चर्चा जोरात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.